थोडासा पॉज मॅच मध्ये काय आला, इकडे 2 विकेट सुद्धा गेल्यात आणि कधी कधी तोच पॉज सुद्धा महत्वाचा असतो. कधी कधी अशा पद्धतीचा पॉज जाणून बुजून सुद्धा बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो, परंतु तो चंदन 11 संघासाठी मात्र फायद्याचा होत असताना रितेश पाटील त्याच्या साथीला रवी सोळंकी अशी जोडी आर फॅक्टर मैदानाच्या आतमध्ये, परंतु आशिष मेहरुलला मात्र कमबॅक केलंय. चंदन 11 महुआ वैशाली या संघासाठी गोलंदाज आशिष तयार. 35 वर 2, तिसरं षटक सुरू आहे. कचाकच भरलेलं क्रीडांगण आणि या क्रीडांगणावर सुरू असलेली फायनल. मेहरुलचा हा बॉल बॅकफुटवरून पूल करायचा होता, बिलकुल कनेक्शन नव्हतं. बॉल पाठीमागे चाललाय, लॉंग स्टॉप निघालाय आणि पाहूया थांबलाय सुद्धा त्या ठिकाणी. रन्स तर मिळतील या ठिकाणी, रन्स मिळतील. 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल 37 धावा धाव फलकावर. रितेश पाटील होम ग्राउंड आहे. रवी सोळंकी त्याची ही इनिंग आपण पाहिली, आय थिंक पहिल्याच मॅच मध्ये या मैदानावरची खेळत असताना क्लास इनिंग साकारली होती रवी सोळंकीनं. ओ व्हॉट अ शॉट, पाठीमागे उडवलाय बॉल लॉंग लेगच्या वरतून. सोळंकीचा हमला यावेळेस बॉल सीमारेषेच्या पलीकडे, षटकार. व्हॉट अ शॉट, काय इम्प्रोवायझिंग स्ट्रोक होता, कमालीची कलात्मकता पाहायला मिळाली रवी सोळंकीच्या या फटक्यामध्ये. ग्लान्स होता परंतु लॉब सुद्धा केला होता. त्यामुळं आजकाल पाहायला गेलं तर क्रिकेटमध्ये असे वेगवेगळे फटके आलेत ना, तर कधी कधी या फटक्यांसाठी नावं सुद्धा आपल्याला शोधावी लागतात. लॉफ्टेड ग्लान्स आपल्याला म्हणता येईल, परंतु जाऊया 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 43 धावा. थोडं स्पीडअप करत राहा चंदन 11 प्लीज. वेळ फारच कमी आपल्याकडे, 5 वाजून 10 मिनिटं झालेत आणि बरोबरच सामना लवकर संपवायचा, आपल्याला इनिंग लवकर संपवायची आहे कारण फायनल ही उजेडामध्ये झाली पाहिजे. 43 वर 2, त्यामुळे मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करतोय की काय. अजून 3 ओव्हर्स मध्ये जर एवढ्या धावा पाहायला मिळाल्या तर 80 प्लस धावा होऊ शकतील. 4थं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर मात्र सज्ज होतोय मॅन फ्रॉम जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामनडोंगरी, मिस्टर कल्पेश ठाकूर. डाव आताचा गोलंदाज. पहिलाच बॉल बॅकफुटवरून पूल केलाय स्क्वेअरलेकडे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये सिंगल जरूर मिळेल त्या ठिकाणी. एकेरी धावसंख्येमध्ये होईल बदलाव. स्कोर मूव्स टू 44 राव. कल्पेश ठाकूर. सुरुवातीचे काही मॅचेस आपण पाहिले तर कल्पेश ठाकूरला विश्रांती देण्यात आली होती. बऱ्याच जणांना प्रश्न सुद्धा पडला होता, कल्पेश ठाकूर थोडासा स्क्वॉडच्या बाहेर काय. आणि पहा मोठ्या सामन्यामध्ये अगदी मोठ्या प्लॅटफॉर्मवर त्याला गोलंदाजीसाठी सुद्धा बोलवणं केलंय. पाठीमागच्या मॅच मध्ये सुद्धा यशस्वी राहिला. ओ पाठीमागे जात फिरून एक्झिक्यूट केला फटका, पाठवलाय तो लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक रवी सोळंकीच्या बॅट मधून निघणारा हा दमदार षटकार. आणि या षटकारानं मात्र श्रीजा केपीसी इनामपुरीचं अर्धशतक धाव फलकावर. 50 धावा कंप्लीट, 50 अप. 3.2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 50 धावा पाहता कंप्लीट. नाणेफेक जिंकल्यानंतर फायनल मध्ये फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला योगेशला. आतापर्यंत तरी तो सत्कारणी लागलाय, त्यामुळे एक मोठी मॅच पाहायला मिळेल, एक मोठा चेस कदाचित. शॉट ऑफ लेंथ, हाफ ट्रॅकर, अर्ध्या पिच वर ठाकूरचा आपटलेला बॉल भिरकावलाय स्क्वेअर लेगच्या वरतून. देत दणादण आणखीन एक षटकार. लगातार 2 षटकार टीमची टोटल जाऊन पोहोचले अब तक 56.
56 runs on the board. ओ यावेळी चांगला बॉल होता, आउटसाइड ऑफ स्टंप, फुल लेंथ होता, ड्राइव्ह केला एक्स्ट्रा कव्हरला, वेगानं क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत मात्र एक सिंगल. ही लाईन फार चांगली आहे. शॉर्ट ऑफ लेंथ तुम्ही नाही टाकू शकत. गुडलँड स्पॉटवर जरी चेंडू पडले तरी सर्रासपणे पूलचा वापर केला जातो आणि हे चित्र सातत्याने या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. आतापर्यंत कल्पेश ठाकूरच्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 14, 4 चेंडू समाप्त झालेत. धावफलकावर 57 धावा. मेगा फायनल ग्रँड फिनाले रायगड प्रीमियर लीग पहिला पर्व आणि पहिल्या पर्वामध्येच आलं सर्व. ड्राईव्ह केलाय ऑन साईडला, वाईड लॉंग ऑन कडे, क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटचा येतोय तोपर्यंत मात्र एक रन. सिंगल रन चांगली 7 रितेश पाटील कडून सुद्धा लाभते सध्याच्या घडीला. आणि जर पाहायला गेलं तर रितेश पाटील लोकल बॉय, मैदानाचा मात्र पूर्णपणे अभ्यास या खेळाडूला आहे. 58 धावा धावफलकावर कल्पेश ठाकूरला आणलं गेलं खरं, परंतु आतापर्यंत सफलता मात्र त्याला काही मिळालेली नाहीये. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, नेक्स्ट बॉल. फिरून खेळला यावेळेस मात्र फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे. पाहूया त्या ठिकाणी तैनात करण्यात आले होते विशाल आहे, स्वतः सिंगल मिळेल. एकेरी रन धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 4 षटकांचा खेळ समाप्त. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर 15.5च्या सरासरीने धावा, 59 धावा, 2 गडी बाद. मंगेश दादाचं आयोजन आलं ग, हे लाखात एक मंगेश दादाचं आयोजन आलं ग. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग, आता आवाज घुमणार एकच. अरे निजल्या काय सगळी एअरपोर्ट जावाचं आहे, अर्जंट आहे. खरं तर एक वेगळी ऊर्जा आणि वेगळ्या ऊर्जेनं रवी सोळंकी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. 6 बॉलमध्ये 22 धावांचा खेळ साकारलाय. कमाल बॅटिंग आहे. फायनल मधली ही बॅटिंग सगळ्यांचं लक्ष वेधणारी ठरले. नक्कीच दीपक पाटील सर, DJ SDC सर्वांना खुश करतो आणि त्याला खास करून 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेत. चिक्या आणि संजा बैलाचे मालक मुकेश नाईक जे खूप चांगले क्रिकेटर आहेत त्यांना आपण पाहतो, त्यांच्याकडून DJ SDC सुरतसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. धन्यवाद. चला थोडं स्पीडअप करत राहा. 59 धावा धावफलकावर, अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. सबस्क्रायबर 3,34,521 मोठ्या संख्येनं आमचे लाईव्ह व्ह्युअर्स कधी या स्पर्धा पाहतात. सगळ्यांना विनंती आहे, ही पिक्चर क्वालिटी तुम्हाला आवडत असेल ना तर जरूर सबस्क्राईब करा. पहा, प्रत्येक प्रेक्षक वर्ग तुमच्यासमोर दाखवला जातोय. प्रत्येक तुमच्या आवडत्या खेळाडूंच्या चेहऱ्यावरचे हावभाव टिपले जातात आणि ते तुमच्यापर्यंत घर बसल्या दाखवण्याचं कार्य मात्र 24 लाईव्ह इव्हेंट्स ही वाहिनी करते. चला थोडं स्पीडअप करत राहा प्लीज, कारण आता वेळ फार कमी आपल्याकडे. अंपायर्स, दोन्ही अंपायर्सना विनंती आहे, बिलकुल वेळ देऊ नका प्लीज. वाकणगावचा सुपरस्टार, महाराष्ट्राचा अभिमान केतन म्हात्रे गोलंदाजीसाठी मात्र दाखल झालाय. केतन म्हात्रे बायकर मॅन. पहिलाच बॉल, ड्राईव्ह केला, ऑफडाऊनचा फटका, मिड ऑफला बीट करत चाललाय, लॉंग ऑफला बॉल थांबलाय. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक घेऊन बॉल उचलतोय तोपर्यंत मात्र दुहेरी धावा. तर सन्माननीय अमरजी म्हात्रे साहेब, उपसरपंच बामणडोंगरी वहाल, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला प्रत्येक सामन्याला मॅन ऑफ द मॅच ज्यांनी स्पॉन्सर केले, दानशूर दाते, यशस्वी आयोजक क्रिकेटसाठी काही पण एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. अमरशेठ म्हात्रे साहेब, उपसरपंच बामणडोंगरी वहाल यांच्यासाठी. अपील पाहायला मिळाली हलकीशी त्या ठिकाणी. केतन म्हात्रे पंचांकडे पाहतात. आउटसाइड ऑफ स्टंप थोडासा फुल लेंथ हाताळण्याचा प्रयत्न, बरोबर लाईन आहे ही, परफेक्ट लाईन आहे एखाद्या गोलंदाजासाठी. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्यास भाग पाडणं, थोडंसं फलंदाजापासून दूर ठेवल्यामुळे रीच न होणं. बॅट बऱ्याच वेळेला असे चेंडू खेळत असताना आउटसाइड एज लागण्याची सुद्धा शक्यता. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता, डाऊन द ग्राउंड, लॉफ्टेड ड्राईव्ह, आणि काय स्ट्रॉप केला त्या ठिकाणी. पंकज घाडगे त्या ठिकाणी होता. पुन्हा पुन्हा पाहायला आम्हाला आवडेल. पाहूया समोरच्या दिशेला लॉफ्टेड फटका, पंकज घाडगे. ओ स्पायडरमॅन, हाफवे मध्ये उंच उडी मारली त्या ठिकाणी. परंतु पाहूया तिथले सुद्धा पाहूया
पंचांचा निर्णय फार महत्वाचा असेल. चला पुन्हा एकदा रिप्ले मध्ये पाहूया आपण 24 लाईव्ह इव्हेंटच्या व्ह्युअर्ससाठी कमाल सेव्ह या ठिकाणी पाहायला मिळालाय. गुड फिल्डिंग पंकज गाडगे. कमाल फिल्डिंग केले यावेळेस. दर्जेदार क्षेत्ररक्षण आणि असं क्षेत्ररक्षण जेव्हा वाटतं ना संपूर्णपणे हवेमध्ये आहे. बॉलला आतमध्ये ढकललंय त्यानंतर तो बाहेर जात असताना परंतु जरूर षटकार अडवलाय. पूल केलाय ऑन साइडला रितेश आहेत. सिंगल तर मिळेल. एकच जाव. चांगला ताळमेळ सध्याच्या घडीला सुरू आहे. दोन्ही फलंदाज रितेश पाटीलचा विचार केला तर एका बाजूला सिंगलला तो साथ देतोय आणि रितेशसाठी ते महत्वाचं सुद्धा आहे कारण समोर रवी सोळंकी आक्रमक तर झालाय. 63 रन्स ऑन बोर्ड. 63 धावा धावफलकावर. कमाल सामना आमच्या लाडक्या क्रीडा रसिकांना पाहायला मिळणार आहे. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जे प्रेक्षक व्ह्युअर्स लाईव्ह पाहतात सगळ्यांना विनंती आहे सबस्क्राईब करत राहा. या स्पर्धेवर प्रेम करा. केतन मात्रे तुम्हाला आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब अस. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न कदाचित होता की काय. इकडे मात्र बॉल निघून गेलाय. टप्पा पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या एंडकडे आणि रिव्ह्यू घेण्यात आलाय. पुन्हा एकदा व्हाईट बॉल साठी कदाचित हा रिव्ह्यू घेण्यात आलाय. DRS ची मागणी करण्यात आली. तिसरे पंच निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील परंतु कमाल स्पर्धा पाहायला मिळाली. सो वाईड बॉल कॉल फ्रॉम अंपायर. त्यामुळे एक अतिरिक्त रन मिळेल. त्यामुळे श्रीजा KPC इनामपुरी संघाला टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचली 64. 64 धावा धावफलकावर. केतनचा हा बॉल यावेळेस मात्र ऑफस्टंपच्या बाहेरून खेळला होता. कॅच ड्रॉप. महत्वाच्या मॅच मध्ये अंतिम सामना सुरू आहे आणि अशा सिच्युएशनला केतनची देहबोली पहिल्यांदा पाहिली ना बिंदास होता. चेंडू टाकल्यानंतर जसा फटका बसला होता केतन मात्र बिंदास होता. त्याला माहिती इकडे बाद होणार परंतु जेव्हा जेल सुटला ना त्याचे सुद्धा हात डोक्यावर गेले होते. काय त्याला अपेक्षाच नव्हती असं काही घडेल परंतु छोट्या क्षुल्लक चुका कधी कधी महागाच्या ठरतात. यस इट इज. विकेट डाऊन. परतावा लागेल इकडे मात्र लोकल बॉय रितेश पाटील मैदान सोडेल. 5 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर श्रीजा KPC इनामपुरी टीमची धावसंख्या 65. 65 धावा. अरे एकच वादा. अरे एकच वादा. एकच वादा. स्पोर्ट्सचे सर्व वासू शेठ या सामन्याचा आनंद घेत असताना त्यांच्यावर आधारित एक गीत आणि पाहतोय आपण या ठिकाणी शिरडूर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आणि रायगड प्रीमियर लीग ही संकल्पना ज्यांनी खरं तर राबवली. क्रांतीवीर मैदानावर 3-4 पर्व आपण पाहिले. मंगेशजी वाकडीकर यांना आपण पाहताय. त्याचप्रमाणे वहाळ ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच आदरणीय अमर शेठ मात्रे आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा भरघोस मदत खरं तर या स्पर्धेसाठी करण्यात आले. संपूर्णपणे भारत ट्रॉफीज आपण पाहिल्या. सामनावीर या सुंदर ट्रॉफीज अमर शेठ मात्रे बामणडोंगरी यांच्या वतीनं मात्र या स्पर्धेसाठी या देऊ केल्यात. त्यांचं सुद्धा आपण मनापासून आभार व्यक्त करूया.
सचिन मोरे पुन्हा एकदा थोडस निराश करतोय. पाठीमागच्या ओव्हरमध्ये 21 धावा खर्च केल्या होत्या आणि तोच महागडा गोलंदाज शेवटच्या षटकासाठी निवडला गेला. पहिला बॉल वाईट पडला आणि पहिलाच बॉलवर करत षटकार सुद्धा पाहायला मिळालाय. रवी सोळंकी काय बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. हो आउटसाइड ऑफ स्टंप ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. इट्स अनदर वाईट बॉल. आणखीन एक रन मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल संध्याकाळच्या सत्रामध्ये. केतन म्हात्रेवरची जबाबदारी आता मात्र हळूहळू वाढत चालली. मोरेचा हा चेंडू चांगला होता. ऑफ स्टंपच्या बाहेर यॉर्क केलं होतं. या चेंडूच्या तलाशमध्ये आहे मगासपासून वाईट यॉर्कर्स. आणि या चेंडूवर खरं तर फार कमी जणांकडे प्रत्युत्तर आहेत. यॉर्कर मिडल लाईनला आला तर हेलिकॉप्टर उडवले जातात. ओ फटका फसलाय. मिसक्यूट झालाय. संधी मिड ऑफला जेल टिपलाय. मोरेला पहिली सफलता आणि अखेरीस मात्र हे वादळ शमवलंय. सोळंकी बाद होईल. काय बॅटिंग केली. 4